नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 3 तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जवळजवळ सगळ्यांच्याच घरी अखंड दिवा लावला जातो। ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्याकडे लावला जातो, पण ज्यांच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये कुलदेवीसाठी अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात। देवघरासमोर तुम्ही हा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुमच्या कुलदेवी फोटो तुम्ही ठेवू शकता, मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर तुम्ही कुलदेवीचा अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता। अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा, दिव्यामध्ये काय टाकावं, अखंड दिवा लावण्यासाठी दिवा कोणत्या प्रकारचा घ्यावा, वात कशी घ्यावी, तेलाचा लावावा की तुपाचा लावावा आणि अजून बरीचशी माहिती, दिव्याची दिशा, वातीची दिशा असा असणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये मी तुम्हाला नियम वगैरे सगळं अखंड दिवा आपण लावला तर काय पाळायचे असतात अगदी सगळं साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता। आणि बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की आमच्या मूळ घरी घटस्थापना असते, तिथे अखंड दिवा लावला जातो, नोकरी निमित्त, व्यवसाय निमित्त तुम्ही बाहेर देशामध्ये, बाहेर गावी कुठे आहात तर तिथे तुम्ही अखंड दिवा लावू शकता का? तर हो, आवर्जून लावू शकता। कारण हा जो अखंड दिवा आहे तो आपण आपल्या कुलस्वामिनीसाठी लावत असतो आणि नवरात्रीचे 9 दिवस कुलदेवीचा जो वास आहे, कुलदेवीचं वास्तव्य आहे ते आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतं आणि आवर्जून जशी जमेल तशी या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कुलदेवीची सेवा करायला हवी। आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावला तर कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या संसारात, आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, त्याचबरोबर कुटुंबामध्ये एकोपा, प्रेम, एकमेकांबद्दल जिव्हाळा जो असतो तो आपल्याला मिळत असतो आणि सर्वात महत्त्वाचं कुलदेवीचा आशीर्वाद, कुलदेवीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। आणि याचबरोबर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आम्ही खूप साऱ्या सेवा करतो, बरेचसे उपाय करतो, पण आम्हाला कशाचेच रिझल्ट मिळत नाहीत किंवा कोणत्याच सेवेचा आम्हाला अनुभव येत नाही, तर कुठेतरी तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडून होत नाहीये। त्यामुळे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कुलदेवीची सेवा करा, कुलदेवीसाठी अखंड दिवा लावा, कुलदेवीची ओटी भरा, त्याचबरोबर कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुम्ही कुंकुमार्चन करा। म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत। दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, 14 पाठ करा, तुम्ही रोज 2 पाठ करा किंवा 9 दिवसामध्ये 1 पाठ करा। तुम्हाला जसं शक्य होईल तशी तुम्ही सेवा करा। बघा, कुलदेवीची सेवा केली की त्या बाकीच्या सगळ्या ज्या सेवा आहेत, जे उपाय आपण केलेले आहेत त्याचे सुद्धा अनुभव जे आहेत ते आपल्याला मिळू लागतात। कारण एवढ्या दिवस आपण कुलस्वामिनीची सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा करत होतो आणि आपल्या आईलाच आपण आपल्या आयुष्यामध्ये स्थान दिलं नाही, तिचा मान सन्मान केलं नाही, तिची म्हणजे योग्य जागा जी म्हणतो आपण, आई वडिलांची काळजी घेणं म्हणा किंवा वेळोवेळी त्यांची सेवा करणं, त्यांचा मान सन्मान करणं, कुळाचार कुळधर्म करणं, या गोष्टी केल्या नाही म्हणून बाकीच्या सेवा तुमच्या फलित होत नव्हत्या। आणि या सेवा तुम्ही केल्या की बाकीच्या सगळ्या सेवा तुमच्या आपोआपच फलित होतील। नवरात्रीमध्ये लावलेला अखंड दिवा काहीही कारण असू द्या, हवेने असू द्या, तुमच्या चुकीमुळे असू द्या, कधी कधी मुलांच्या चुकीमुळे असू द्या, तुमचा दिवा जर शांत झाला तर अशा वेळेला घाबरून न जाता माझ्यासोबत काहीतरी अपशकुन होईल, आता काहीतरी वाईट गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडणार, तर असा विचार चुकूनही मनात आणू नका। कारण कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच आपलं वाईट करत नाहीत। आपल्यासोबत जे काही वाईट होतं, तुमच्यासोबत असू द्यात किंवा माझ्यासोबत असू द्या, आपल्या आयुष्यामध्ये जी संकट येतात, आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं। देव कधीही आपलं वाईट करत नाहीत। देव जे आहेत उलट त्या वाईट काळामध्ये, त्या संकटाच्या काळामध्ये आपलं मनोबल जे आहे ते स्ट्रॉंग करतात। त्या संकटाला सामोरं जाऊन आपण त्यातून बाहेर पडू अशी सद्बुद्धी आपल्याला देतात। ते जे म्हणतो ना की आपण निर्भयपणा जो असतो की त्या संकटांना न घाबरता आपण पुढे जातो, ते धैर्य जे आहे ते आपल्याला देव देत असतात। त्याच्यामुळे हे मनातून भीती काढून टाका की देव माझ्या आयुष्यात वाईट करणार, अपशकुन होणार, आता मग माझं चुकलं किंवा काही होणार, काही होणार नाहीये।
पण चुकून माकून जर काहीही झालं आणि तुमचा दिवा शांत झाला म्हणजे दिवा विझणं, ते विझणं परत शब्द नको म्हणून मी शांत झाला म्हणत आहे. जर काही कारणाने तुमचा दिवा शांत झाला तर तिथेच बसायचं. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो बोलायचा, तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची की सांगायचं असं हे कारण झालं होतं आणि नकळतपणे हा जो दिवा आहे तो शांत झालेला आहे. आई, आता आमची तुळजाभवानी आहे म्हणून माझ्या तोंडामध्ये तुळजाभवानी येईल. तुम्ही तुमच्या देवीचं नाव घ्या. आई तुळजाभवानी, तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होऊ दे आणि तुझी सेवा जशी जमेल तशी मी या नवरात्रीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. जी सेवा मी करत आहे ती अगदी मनापासून मी करत आहे. आई तुळजाभवानी, माझ्या सेवेचा स्वीकार कर आणि जे काही असेल ज्यामुळे दिवा शांत झाला त्याबद्दल मला माफ कर आणि ही चूक माझ्याकडून पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला दे. ही चूक पुन्हा आमच्या हातून होऊ नये अशी सद्बुद्धी मला दे आणि माफी मागायची व तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो क्षमा म्हणून किंवा आपल्याकडून कळत नकळत चूक झाली आहे त्याची शिक्षा म्हणून आपण स्वतः काय करायचं की त्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तुमच्या तो एक माळ तुम्हाला जपायचा आहे. एक माळेमध्ये 108 मणी असतात म्हणजे तो जो मंत्र आहे तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर त्या माळेवर तुम्ही तो मंत्र 108 वेळा म्हणू शकता किंवा साधा अगदी तुम्ही म्हणजे काही शेंगदाणे हरभरे काही 108 घेऊन त्याने तुम्ही केला तरी सुद्धा चालेल किंवा न मोजता तुम्ही अगदी 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा टाइम लावला आणि तेवढा वेळ तुम्ही त्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर अशा वेळेला 99 मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप सुद्धा आपण करू शकतो. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या त्या कुलदेवीसाठी तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर आपण 99 मंत्र म्हणू शकतो. हा आपल्या कुलदेवीसाठीचा म्हणजे देवीसाठीचाच मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा तुम्ही जे कोणते तुमच्या देवीचे कुलदेवीचे स्तोत्र मंत्र आहेत ते तुम्ही म्हणू शकता की चला मला एक शिक्षा म्हणून मी देवीच्या चरणी सेवा अर्पण केलेली आहे म्हणून हे करायचं आहे. बाकी कोणतेही विचार डोक्यामध्ये आणायचं नाही आणि जास्त लोड घ्यायचा नाही. तो शांत झालेला दिवा जेव्हा कधी तुम्ही बघितला लगेचच्या लगेच तो परत प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मात्र आपण डबल काळजी घ्यायची आहे की आपल्या हातून न कळत सुद्धा अशी चूक होऊ नये. नमस्कार.